कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपनिला तपाचे सामर्थ्य तपनिला चिरंजीव कल्प वैकुंठीनाथे चिरंजीव कल्प वैकुंठीनाथे चिरंजीव कल्प वैकुंठीनाथे मातृपितृ भ्राता सगोत्र पार मातृपितृ भ्राता सगोत्र पार चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञान गुण गम्य दांडीवाला धले ज्ञान गुण गम्य दांडीवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि हरि गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई विठोबार कुमारते मुखी जर गाय हरिपाठ कीर्ते मुखी जर गाय हरिपाठ कीर्ते मुखी जर गाय हरिपाठ कीर्ते मुखी जर गाय हरिपाठ कीर्ती मुखी जरी 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 गाय पवित्राची होय देह त्यांचा पवित्राची होय देह त्यांचा हरिमुखे म्हणा 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 पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरि
हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना ए पुण्याची गणना तो गणना कोण करी रा पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी ही पुण्या पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे प्रस्तुत कीर्तन रूप सेवे करता घेतलेला अभंग ज्ञानांचे राजे योग्यांची माऊली साधकांचा मायबाप महान चक्रवर्ती महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि यांच्या हरिपाठामधला 17वा अभंग सभे करता निवडलेले हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ तपणिला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्रात्रा सगोत्र अपार चतुर्भुजन रहून ठेले ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचा आराध्य दैवत भगवान पांडुरंग यांना वंदन करून सेवेला सुरुवात करू पांडुरंग करू प्रथम म्हणे पांडुरंग करू प्रथम म्हणे पांडुरंग करू प्रथम
दुसरे चरण संतांची हे दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा गाणे त्यांच्या कृपा गाणे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणा तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कार होण्याता नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला महाराष्ट्र वाङ्मयाचा मुकुटमणी त्या ग्रंथामध्ये प्रवेश करण्याकरता तैसे अध्यात्मशास्त्रीची किंवा अर्जुनाची निपांती वगैरे अशा सारखांचा समावेश असतो आणि म्हणून सर्वसामान्य सकळ जीवांचा उद्धार करण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला आणि सकळांचा उद्धार करण्याकरता त्यांनी हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये सकळांशी येते आहे अधिकार असं म्हटलं विठाला सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार कलियुगे उतार हरिच्या नामे हरिच्या नामे हरिच्या नामे कलियुगे उतार हरिच्या नामे कलियुगे उतार हरिच्या नामे हरिच्या नामे हरिच्या नामे कलियुगे उतार हरिच्या नामे कलियुगे उतार हरिच्या नामे कलियुगी उतार हरिच्या नामे कलियुगी उतार हरिच्या नामे कलियुगी उतार हरिच्या
सकळांचे येथे आहे अधिकार हे सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगी उदार हरीचा नामी कलियुगार हरीचा नामी कलियुगी उदार हरीचा नामी येथे आहे अधिकार कलियुगी उदार हरीचा नामे कलियुगी उदार हरीचा नामे कलियुगी उदार हरीचा नामे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाचं महत्व सांगत असताना म्हणतात, माझे श्री गुरु निवृत्तीनाथ मला प्रमाण आहेत आणि त्या श्री गुरु निवृत्तीनाथापासून मला जे ज्ञान प्राप्त झाले त्या ज्ञानाचा जर विठाला 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 आणि म्हणून माऊली सांगतात की माझे श्री गुरुनाथ मला प्रमाण आहेत, त्या निवृत्तीनाथापासून मला जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले हे ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले हे ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले हे ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले ज्ञान गुड गते ज्ञान देवाला दले निवृत्तीने दिले माझ्या निवृत्तीने दिले माझे हाते निवृत्तीने दिले माझ्या हाती निवृत्तीने दिले माझ्या हाती मा 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 निवृत्तीने दिले माझ्या तेवढेच नाही म्हणत तर ब्रह्मरूपाने जी जीव ब्रह्मैक्य रूप समाधी प्राप्त झाली त्या समाधीचं संजीवन होण्याचं जर प्रमुख कारण काय असेल तर ते म्हणजे हरिपाठ. म्हणून सांगतात माझे श्री गुरुनं मला प्रमाण आहे ज्ञान देव. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण हे निवृत्ती देवी ज्ञान हे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण हे निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण 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 निवृत्ती
निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण 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 निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ 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 हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे ज्ञानदेवा प्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ ज्ञानदेवा प्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ ही समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ हरी पाठ माऊली म्हणतात मला समाधी संजीवन जर प्राप्त झाले असेल त्याचं कारण काय तर हरिपाठ. पण कली संतर उपनिषदामध्ये सुद्धा हरे राम हा मंत्र प्रसिद्ध आहे. वेदास प्रारंभ करण्यापूर्वी हरिओम म्हणण्याचा वैदिक संप्रदाय आद्य गुरु शंकराचार्य सांगतात द्वेबी रूपचरता रोचेत हा हरी शब्द आला. जगद्गुरु तुकोबारायांना जो मंत्र मिळाला त्यात रामकृष्ण हरी आहे. विठाल 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 हरी 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 मंत्र हा शिवाचा 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 हे मनाची देवाचा दया मोक्ष मनाची देवाचा दया मोक्ष मनाची देवाचा दया मोक्ष मनाची देवाचा दया मोक्ष हरी हरी म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरिनाम हे वेदाचं बीज आहे. म्हणून मौल सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. मग आता तुम्ही म्हणाल हे हरिनाम घेतल्यानं कुणाकुणाचा उद्धार झाला.
कोण मुक्त झाले? ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. हे न करवे आठ उपनिषदा, न करवे आठ उपनिषदा, उपनिषदा, उपनिषदा. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. 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 उपनिषदा उपनिषदा हरी मुखे मना, हरी मुखे मना, मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे कशानं झाला? हरी नामानं झाला. भगवान शंकरांचा उद्धार कशानं झाला? हरी नामानं झाला. हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 शिवाचा. हरी हरी मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाचा दया मोक्ष म्हणती देवाचा. दया म्हणती देवाचा. दया मोक्ष म्हणती देवाचा. दया म्हणती देवाचा. दया मोक्ष म्हणती देवाचा. दया मोक्ष म्हणती देवाचा. दया मोक्ष म्हणती देवाचा. दया मोक्ष. हरी मुखे म्हणा, 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 हरे मुखे म्हणा, हरी 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 मुखे म्हणा,
उद्धार कशानं झाला तर हरिनामानं झाला. भगवान प्रभू रामांचं भजन करतात आणि भगवान शंकरांचं भजन करतात. भजन करी महादेव श्री राम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझे सदा सेव राम तुझे सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भगवान महादेवांचा उद्धार सुद्धा हरी या नामानं झाला म्हणून माऊली सांगतात. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिदले माझ्या ती गुह्यातलं गुह्याच ज्ञान जर कशानं प्राप्त झाला असेल त्याचं कारण जर असेल तर हरिपाठ म्हणून माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय 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 पवित्राची होय पवित्राची होय देवाचा हरिमुख म्हणा हरिमुख